या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार. लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोणतेही दहशतवादी कृत्य आता यापुढे ऍक्ट ऑफ वॉर म्हणूनच पाहिलं जाईल. याकडे एक महत्वाची खरं तर सूर आपण म्हणूया पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झालेल्या या बैठकीत उमटलेला आहे. आपल्या चर्चेची सुरुवात त्याच मुद्द्याने मी करते की यापुढे पाकिस्तानकडून जी काही आगळीक केली जाईल ती मात्र ऍक्ट ऑफ वॉर म्हणूनच पाहिली जाणार आहे. नक्कीच लागवी. माझ्या मते जे आहे फार महत्वाचा अशा प्रकारचा स्ट्रॅटेजिक चेंज या पॉलिसीच्या अनुषंगानं आपण आपला देश हा संपूर्ण जगासमोर त्या ठिकाणी ठेवतोय. मुळातच मागच्या 3 दशकांपासून दहशतवादाचा प्रश्न भारतामध्ये आहे आणि प्रत्येक सरकार आपापल्या परीनं त्या दहशतवादाचा कसा मुकाबला करायचा अशी प्रत्येकाची त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी होती. पण एक देश म्हणून आपल्याकडे जे आहे दहशतवादाविषयी काही स्ट्रॅटेजी नव्हती. फक्त शब्दांमध्ये जे आहे नेहमीच आपण ऐकायचो की देर इज अ झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम. पण या झिरो टॉलरन्सशी रिलेटेड नेमकी काय ऍक्शन करणं अपेक्षित आहे किंवा कशा प्रकारची भारत देश म्हणून सरकार म्हणून आपली भूमिका आहे याविषयी काही क्लॅरिटी नव्हती. माझ्या मते आता जर टेररिझम इज इक्वल टू ऍक्ट ऑफ वॉर म्हणजे अशा प्रकारचं टेररिझमशी रिलेटेड कुठलाही हल्ला झाला आणि कोणीही केला, मग ते काही दहशतवादी संघटना असो किंवा एखादं राष्ट्र त्याच्याशी संबंधित असो, सरळ सरळ याला भारताच्या सॉव्हर्निटीवर, भारताच्या सार्वभौमत्वावर, भारताच्या टेरिटोरियल इंटिग्रिटीवर एक प्रकारे हल्ला मानला जाईल. आणि मग या परिस्थितीमध्ये भारत देश आतापर्यंत जे करत आलेला आहे म्हणजेच युद्ध, म्हणजेच एक प्रकारे जे आहे आक्रमक रणनीतीच्या माध्यमातून जर गरज पडली तर लष्करी कारवाई मोठ्या प्रमाणावर आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करेपर्यंत करणं, अशा प्रकारचा हा सरळ सरळ मिनिंग त्या ठिकाणी निघतो. त्याचे जे महत्व आहे, एक सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून जे आहे याला ऍक्ट ऑफ वॉर जर कन्सिडर केलं तर सेल्फ डिफेन्सच्या माध्यमातून भारताला जे आहे एक प्रकारे कारवाई करण्याचा अधिकार मिळतो. दुसरी महत्वाची बाब, सगळ्या जगाला अशा प्रकारची पॉलिसी भारताची आहे हे सांगणं, म्हणजेच जगाला जे आहे एक प्रकारे वॉर्न करणं, जे टेररिस्ट एलिमेंट्स आहेत, टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना वॉर करणं आणि भविष्यामध्ये त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारे भारत कारवाई करू शकतो या प्रकारची त्यांना कल्पना देणं. तिसरी गोष्ट, ऑलरेडी अशी पॉलिसी असल्यामुळे भविष्यामध्ये प्रत्येक वेळेस असा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी जो काही आटापिटा आपल्याला करावा लागतो तो करावा लागणार नाही, कारण अशा प्रकारची भारत देशाची एक पॉलिसीच त्या ठिकाणी आपण डिक्लेअर करतोय. ते सुद्धा या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. ही सगळी एका बाजूला सगळी चर्चा आहे किंवा हे याचे पॉझिटिव्ह अँगल आहेत. पण माझ्या मते याचे दुसरेही अँगल असू शकतात. एक जस्ट मी पॉसिबिलिटी या ठिकाणी बोलून दाखवतोय की ज्या प्रकारचा संघर्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे आणि ज्या प्रकारे अमेरिकेची मध्यस्थी बॅकडोर डिप्लोमसीच्या माध्यमातून चालू आहे, तर त्यामधून कुठेतरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष जर निवडायचा असेल आणि भारताला एक प्रकारे जे आहे आक्रमक रणनीतीपासून रोखायचं असेल तर काही ना काहीतरी जे आहे दाखवणं आवश्यक आहे. आणि अमेरिकेने तशा प्रकारची चर्चा भारताशी त्या ठिकाणी केली असेल तर माझ्या मते भारताला राजकीय दृष्टिकोनातून, सरकारला राजकीय दृष्टिकोनातून हेही त्या ठिकाणी दाखवायचं असेल की यस, आता यावेळेस जे आहे आम्ही त्या ठिकाणी कारवाई करतोय आणि अशी अशी ऑलरेडी आम्ही कारवाई केलेली आहे, टेररिस्ट हाईडआउट्स आम्ही बस त्या ठिकाणी केलेले आहेत. भविष्यामध्ये जर आमच्या विरुद्ध कोणी अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अशा माध्यमातून जाऊ, म्हणजे इट विल बी कन्सिडर्ड एन ऍक्ट ऑफ वॉर. एक प्रकारे जे आहे भारतानं भविष्यामध्ये असं काही करू नये अशा प्रकारची आम्ही खमकी भूमिका घेतली, अशा प्रकारचं पिक्चर देशासमोर प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि माझ्या मते हा जो संघर्ष आहे हा निवळण्यासाठी जे आहे ही एक महत्वाची स्टेप म्हणून त्या ठिकाणी कामाला येऊ शकेल. माझ्या मते अमेरिकेची मध्यस्थी आणि मागच्या काही तासांमध्ये ज्या काही घटना घडल्यात, मार्को रुबियो हे जे आहेत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाशी बोलले, त्याचबरोबर पाकिस्तानशी चर्चा झाली आणि भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली. या अनुषंगाने या सुद्धा पॉलिसीकडे आपल्याला बघता येऊ शकेल. अगदी. ढगे सर, आता तुम्ही जो उल्लेख केला त्या मुद्द्याकडे तर मी येणारच आहे. एकीकडे अमेरिकेनं दाखवायचं की आपण भारतासोबत आहोत आणि त्याच वेळी मात्र IMFनं मात्र निधी द्यायचा, कर्ज मंजूर करायचं, या सगळ्या मुद्द्याकडे मी येणार आहेच. पण महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा चर्चा आता करतोय या चर्चेपूर्वी 2 महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक तर भारतानं पाकिस्तानच्या या सगळ्या कारनाम्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर. या प्रत्युत्तरामध्ये मात्र 5 सगळ्यात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जे होते, कंधार हायजॅक प्रकरण, त्या प्रकरणातले हे महत्वाचे जो अबू जुंदाल मानला जातो, जुंदल याला जो मानला जातो कंधार हायजॅक मधला,
त्याला ठार मारण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लष्कर-ए-तोयबाचे 2 दहशतवादी, यामध्ये मुदस्सर खादियान उर्फ अबू जुंदल, दुसरा अबू अक्षा उर्फ खालिद, त्यानंतर जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी आहेत सर, हाफिज मोहम्मद जलील, मोहम्मद युसुफ अझहर आणि मोहम्मद हसन खान. या 5 जणांचा खात्मा करण्यात आलेला आहे. कारण 1999 ला हा सगळा प्रकार घडलेला होता, कंधार हायजॅक प्रकरण. त्यानंतर अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली सुद्धा. आपण कारवाई करू असं बऱ्याचदा सांगितलं जात होतं. पण आता मात्र बिहारच्या भूमीतून मोदी सरकारनं, मोदींनी जी काही घोषणा केली की आता मात्र कल्पनेपलीकडचा अटॅक केला जाईल, कल्पनेपलीकडचं प्रत्युत्तर दिलं जाईल. आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय. दहशतवादाला पोसणाऱ्या या भूमीला, या ठिकाणाला नेस्तनाभूत केलं जात आहे. नक्कीच. म्हणजे ज्या प्रकारे ऍक्शन आपण त्या ठिकाणी केली आणि मुख्यतः जो फेज 1 होता या ऑपरेशन सिंदूरचा, इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर 9 जे आहेत दहशतवाद्यांचे टेररिस्ट हाईडआउट आपण बस्ट केले, ज्यामध्ये टेररिझमशी संबंधित जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत ते तर आपण उद्ध्वस्त केले, पण त्याच्या सोबतीला जे ऍक्टिव्ह टेररिस्ट आहेत त्यांच्या सिनियर कमांडरला सुद्धा आपण कापून काढण्यामध्ये यश मिळालं. आणि त्यातलीच 5 नावं तुम्ही त्या ठिकाणी वाचलेली आहेत. मुळात जर पाहिलं तर ज्या बातम्या येत आहेत, जे सूत्रांनुसार आपल्याला कळतंय, 100हून अधिक टेररिस्ट या एकूण हल्ल्यांमध्ये मारले गेले असतील. आणि एकूणच जैश ए मोहम्मद असेल, लष्कर-ए-तैयबा असेल, ज्याचं नाव जमातुद दावा JUD असं त्या ठिकाणी नाव झालं नाही, हिजबुल मुजाहिदीन असेल, या 3 महत्वाच्या इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा जो आहे एक प्रकारे खात्मा करण्यामध्ये, एक प्रकारे जे आहे त्यांचे पूर्ण हेडक्वार्टर बस्ट करण्यामध्ये आणि सिनियर कमांडरशिप कापून काढण्यामध्ये भारताला यश त्या ठिकाणी मिळालं होतं. आणि ही 5 नावं तुम्ही जी वाचली ती नक्कीच महत्वाची आहेत. कारण भारतामध्ये जो दहशतवाद आहे, मग त्यामध्ये 1999चं हे कंदहार अपहरणाशी संबंधित काही लोक त्या ठिकाणी असतील, 26/11च्या हल्ल्याशी संबंधित LETचे काही लोक असतील, किंवा 2016, 2019 आणि बाकी सुद्धा दहशतवादी हल्ल्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या सिनियर कमांडर्सची राहिलेली आहे. आणि त्यांचाच खात्मा अशा प्रकारच्या या हल्ल्यामधून आपण करू शकलो. म्हणून नक्कीच ही महत्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावी लागेल. आणि हा फेज 1 जो आहे आपल्या ऑपरेशन सिंदूरचा, तो खऱ्या अर्थानं जे आहे ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल केले, मोहीम फत्ते झाली असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही. अगदी डगे सर, आणि जे आपण प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे, यामध्ये चकलाला एअरबेस आपण उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी करायला हवा. कारण हे एअरबेस फार महत्त्वाचं मानलं जातं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावळपिंडी एअरबेस, अगदी 10 किलोमीटर अंतरावर तिथून इस्लामाबाद सुद्धा आहे. त्यामुळे ते एअरबेस फार महत्त्वाचं या अर्थानं आहे कारण तिथे न्यूक्लिअर बंकर सुद्धा आहे. म्हणजे या सगळ्या परिघाला भारतानं कुठेतरी टार्गेट केल्यानं इथून भारताची कूटनीती तर पाहायला मिळतेच, पण सगळ्यात महत्त्वाचं ते प्रिसाईज लक्ष देखील भारताचं यातून स्पष्ट होताना दिसतंय. नक्कीच. मागच्या 2 दिवसामध्ये पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून किंवा मिसाईलच्या माध्यमातून सामान्य नागरिक जे आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीर पासून ते गुजरातच्या कच्छ पर्यंत आपल्या वेस्टर्न बाउंड्रीवर अशा प्रकारचे हल्ले केले, पण आपली एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती सक्षम होती. मग याला रिटॅलिएट करण्यासाठी, याला रिस्पॉन्स देण्यासाठी आपण पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना कधीच टार्गेट केलं नाही आणि आता सुद्धा केलं नाही. पण पाकिस्तान मधले स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचे असे जे एअरबेस होते, त्याचबरोबर त्यांचा अॅम्युनेशन डेपो जो होता, कमांड कंट्रोल सेंटर जे होते, त्याला टार्गेट केले. आणि त्यातले 4 महत्वाचे जे एअरबेस आहेत, ज्याचं नाव तुम्ही त्या ठिकाणी घेतलं, एक जो आहे रावळपिंडी मधला एक महत्वाचा एअरबेस त्या ठिकाणी होता, नूर खान एअरबेस. दुसरा जो एअरबेस होता तो मुरीद एअरबेस त्या ठिकाणी होता. तिसरा जो आहे तो रफिकी एअरबेस त्या ठिकाणी याच्यात होता. मग हे अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे. जसं तुम्ही सांगितलं की रावलपिंडीचा एअरबेस जो आहे तो हार्डली इस्लामाबाद पासून जो आहे 10 किलोमीटर दूर आहे. GHQ रावलपिंडी म्हणजे पाकिस्तानचं जनरल हेडक्वार्टर जे आहे, खऱ्या अर्थानं आर्मी हेडक्वार्टर, त्यांचं नर्व सेंटर, त्या आर्मी हेडक्वार्टरच्या नाकावर टिचून तिथल्याच जर एअरबेसला आपण उद्ध्वस्त करू म्हणजे अशा प्रकारचं यश जर आपल्याला मिळालं असेल तर ते नक्कीच महत्वाचं आहे. मुरीद एअरबेस जो आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो. UCAV जे आहे, म्हणजे थोडक्यात मागच्या 2 दिवसापासून जे अनआर्म्ड या प्रकारचे अनआर्म्ड कम्बॅट एअर व्हेकल, म्हणजे थोडक्यात
आर्म्ड ड्रोन्स जे आहेत, शस्त्रास्त्र असणारी जी ड्रोन आहेत, त्यांनाच म्हणजे त्यांचा जो साठा आहे तो मोठ्या प्रमाणावर मुरीद एअरबेसवर त्या ठिकाणी होता आणि त्याच मुरीद एअरबेसवर जे आहे आपण ब्लास्ट करण्यामध्ये, त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झालो. म्हणजे आपण स्ट्रॅटेजिकली अत्यंत इम्पॉर्टंट असे जे एअरबेस होते त्याला जे आहे एक प्रकारे सुरुंग लावला आणि यातून पाकिस्तानच्या लष्कराला आणि एकूणच पाकिस्तानला सरळ मेसेज दिला की ज्या ठिकाणी आम्हाला हल्ला करायचा आहे त्या ठिकाणी काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये आम्ही आमची मोहीम फत्ते करू शकतो. त्यामुळे आमचा संयम, आमचं रेसिप्रोकल नेचर हा आमचा विकनेस पाकिस्ताननं समजू नये असा सरळ मेसेज दिला. आणि माझ्या मते या सगळ्या कारवाईमुळेच पाकिस्तान कुठेतरी जो आहे तंत्रला आणि या डिप्लोमसीच्या माध्यमातून आता डीजीएमओ लेव्हलवर सुद्धा त्या ठिकाणची बातचीत झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय दबावातून कुठेतरी जे आहे पाकिस्तान नमतं घेईल आणि भारताला सुद्धा जे आहे एक पाऊल मागं घ्यावं लागेल की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसतीये. अगदी, कारण पाकिस्तान वारंवार म्हणताय की भारतानं थांबावं, त्यानंतर आपण कारवाई थांबवू, पण सुरुवात तर तुम्ही केली आहे, त्यामुळे तुम्ही थांबणं फार महत्वाचं आहे. आता संपवणार तर भारतच आहे, कारण भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.